रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा RJ चैत्राली सोबत. फक्त जन्म दिल्याने आई होता येत नाही, मातृत्व हे आतून जाणवायला लागतं. मग आपण एखाद्या जीवाला जन्म दिला नसला तरी त्याला आईची माया देता येते. जसं या कथेत मातृत्व ही प्रभा कृष्णा निपाणे यांनी लिहिलेली कथा आपण ऐकणार आहोत कथाकट्ट्यावर. अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. मातृत्व. रामदासचं लग्न झालं. त्याला पाठोपाठ 2 मुलीच झाल्या. तेवढ्यात धाकटा भाऊ लग्नाला आला. घरात लग्नाचा विषय निघाला तसं तो म्हणाला, मी मुलगी पाहून ठेवलीये. मुलगी गावातली आपल्या जातीची आहे. कारण आपल्या खेड्यात लग्न करताना नेहमी जात आडवी येते. मागे शांताराम काकांच्या मुलीने वरच्या जातीच्या मुलाशी प्रेमविवाह केला. किती भोगावं लागलं बिचाऱ्यांना. इथे तो प्रश्नच नाहीये. ती आपल्याच जातीची आहे. त्यामुळे जात या वादावर निदान पडदा पडलाय. आता महत्वाचं, तुम्ही सगळेच त्या मुलीला ओळखता. असं म्हटल्यावर सगळे अचंबितच झाले. काय, आम्ही त्या मुलीला ओळखतो? हो दादा, वहिनी, आई, बाबा, तुम्ही सगळेच तिला ओळखता. अरे, अशी कोण मुलगी आहे जिला आम्ही सगळेच ओळखतो? आणि काय इतका कोड्यात बोलून सांगतोयस रे? कोड्यात नाही आई, अगदी स्पष्ट सांगतोय. सांग बाबा एकदाचा, कोण आहे ती भाग्यवान मुलगी? मग रमेश आईच्या जवळ जाऊन बसला. खरं तर मोठ्यापेक्षा धाकट्यावर आईची विशेष माया होती. त्यामुळे तो आईला म्हणाला, आई, अगं ती आपली सुमन मावशी आहे ना शेजारी? तिच्या शेजारी असण्याचं काय रे बाबा? ती काय आज आपल्या शेजारी राहायला आली? लग्न होऊन आली तशी इथंच आहे. आता त्या सुमन मावशीचं काय ते सांग पटकन. अगं आई, आपल्या सुमन मावशीची मुलगी आहे ना गीता? हो रे बाबा, अख्ख्या गावाला माहितीये ती. सुमन मावशीची एकुलती एक मुलगी तर आहे गीता. पुढं काय? जरा अजूनच आईकडे सरकून म्हणाला, अगं तिचीच मुलगी गीता, जी मी पसंत करून ठेवलीये. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव. गीता? काय गीता? आई म्हणाली, अरे ती तर जवळजवळ रोजच आपल्या घरी येते. तू असताना येते, नसताना सुद्धा येते. कधी तसं जाणवू दिलं नाही रे तिने. तू पण आणि तिने पण. कारण तुम्हाला संशय आला तर तिच्या गरीब परिस्थितीमुळे तुम्ही तिला नकार देणार ही भीती आम्हा दोघांनाही होती. म्हणून मग ठरवलं वेळ येईल तेव्हाच बोलू. आता घरात माझ्या लग्नाचा विषय निघालाय ना, म्हणून स्पष्ट काय ते सांगून टाकलं. आणि हेही सांगून ठेवतो, लग्न करेन तर गीताशीच. सगळे आव असून त्याच्याकडे बघतच राहिले. रमेश म्हणाला, आई तुला माहितीये ना, ती मुलगी गरीब घरची पण मनमिळाऊ आहे ग. 4थी शिकलेली आहे. आपल्या आई बरोबर दुसऱ्याच्या शेतात काम करते. इथे तर आपल्या घरची 5 एकर शेती आहे. आपल्या शेतात माझ्या बरोबरीने काम करायला तयार आहे. खूप चिकाटी आहे ग कामाची तिला. ती नेहमी म्हणते, कष्ट केलं ना की शेतकऱ्याचं घर धनधान्याने ओसंडून वाहतं. कष्ट करणाऱ्याच्या मदतीला देव नक्की धावून येतो. 5 एकराचे 25 एकर व्हायला वेळ लागणार नाही. अशी अनुरूप आणि मला समजून घेणारी पत्नी असेल तर मला हिच्याशी लग्न करायला नक्की आवडेल. आणि आई, तसाही मी सुद्धा 4थीच शिकलेलोय. शेतात राबणार. त्यामुळे ही 4 वर्ग शिकलेली बायको काय वाईट आहे? मला कोणती मोठी एखादी मास्तरीण बायको मिळणार आहे? हे बरं आहे ना, 4च 4, कोणताच वाद नाही. मी जास्त शिकलो का तू जास्त शिकली? अरे पण रमेश, थोडा विचार कर. स्वभावाने खरंच चांगली आहे मुलगी, पण दिसायला काय आई? हे बघ, दिसायला ती तुझ्या तोडीची नक्कीच नाहीये रे. म्हणजे तू शेतात राबून पण कसा हँडसम दिसतोस की नाही, इतकी शोभत नाही रे तुला. खरं तर डावीच आहे तुझ्यापेक्षा. रमेश म्हणाला, आई बाबा, हे सगळं मला मान्य आहे. पण अनोळखी मुलगी या घरात आणून जर तिने आपल्या सगळ्यांना सांभाळून नाही घेतलं तर? कारण मी हिला आधीच सांगितलंय, माझा भाऊ रिक्षा चालवतो, घरच्या म्हशी आहेत. तिचं दूध शेजारच्या जिल्ह्यात नेऊन तिथेच आपल्या रिक्षाचा धंदा करतो. फारसं त्याचं उत्पन्न नाही.
त्यामुळे घराची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि मी तिला हेही सांगितलंय की काहीही झालं तरी मला एकत्र कुटुंबातच राहायला आवडतं. वेगळं राहणं मला कधीच जमणार नाही. तुम्ही तर पाहताय ना दादाची बायको नलू, खूप समंजस आहे. हे घर एकसंध राहावं म्हणून जीवाचा आटापिटा करते. तसंच ही सुद्धा हे घर एकत्र ठेवणार. नुसता विश्वास नाहीये मला, तर खात्री आहे मला. आई मी हे जेव्हा तिला बोललो ना तेव्हा ती काय म्हणाली माहितीये का? ती म्हणाली, रमेश, मी लहानपणापासून खूप कष्ट केले रे. कष्ट करता करता मोठी कधी झाले हे सुद्धा कळलं नाही. लोकांच्या शेतात काम करून करून कंटाळा यायचा, पण पोटाची खळगी भरणं महत्वाचं होतं रे माझ्यासाठी. बाबा गेले तेव्हा 4थीत होते मी. त्या धक्क्याने आईच आजारी पडली. मग आईने शाळेत पाठवलंच नाही. तिच्याच बरोबर मग शेतात राबू लागले. ती तरी काय करणार, तिची सुद्धा बाबा गेल्यापासून तब्येत ठीक नसते. मलाच आता तिचा आधार व्हायचाय. म्हणून अगदी 4थीपासून खुरपणं, कापूस वेचणं, तुरीच्या शेंगा तोडणं, चिखलात भाताची रोवणी सुद्धा केली रे मी. घरी आईला घरच्या सगळ्या कामात मदत करून तिच्या सोबत जाते मी कामाला. मी तुझं घर आणि शेत दोन्ही जबाबदाऱ्या हिरिरीने पार पाडेन बघ, त्याबद्दल तू निश्चिंत राहा. आता मला सांगा, अशी गुणी मुलगी जी रोज आपण आपल्या डोळ्या देखत पाहतो, ती या घरची सून का नाही होऊ शकत? आता रमेशचे वडील बोलले, रमेश, अगदी बरोबर बोलतोयस तू. खरंच काहीच वाईट नाहीये त्या मुलीत. उलट दारूच्या व्यसनापायी बाप गेल्यावर पोरगी आईला बरं नाही म्हणून तिच्या बरोबरीने कष्ट करते. एकदा तिची आई आजारी पडली होती. 13-14 वर्षांची पोर होती रे ती. काय समर्थपणे तिने जबाबदारी पेलवली. डॉक्टर, औषधं सगळं केलं एकटीने. तेव्हा तिला विचारलं होतं मी, गीता, काही मदत लागली तर हक्काने हाक मार. पण पोर स्वाभिमानी, 1 रुपया कोणाकडून नाही घेतला. मला म्हणाली, काका, आहेत माझ्याकडे साठवलेले पैसे. इतकं करून पुन्हा दुपारची शेतात आईच्या बाजूला पाणी, गोळ्या सगळं ठेवून जाताना शेजारी सांगून जायची, मावशी, मध्ये मध्ये एक चक्कर माराल का आईकडे, म्हणजे मी निश्चिंत. मला तरी गीता सून म्हणून पसंत आहे. रमेशच्या आई काय विचार करता, द्या होकार पोरीला. आणि सगळेच या लग्नाला तयार झाले. आपल्याकडे म्हणतात ना की चांगल्या कामासाठी वेळ लावू नये. त्यानुसार तिच्या आईला आणि तिला तेव्हाच बोलवलं. 4 घर तर बाजूला राहायचे. रात्री 9:30 वाजता रमेशच्या घरून बोलावणं आलं असं म्हटल्यानंतर गीताची आई सुमन थोडी घाबरली. कोणी काही आजारी तर नाही ना? काय काम असेल आपल्या गरीबाकडे? ना पैसा ना अदला, हे मात्र नक्की. कुणी कधी भांडी घासायला बोलवायचं, तर कुणी पाहुणे रावळे आले तर पोळ्या बिळ्या करायला बोलवायचं. पण आता तर खूप उशीर झाला होता. बघू काय असेल ते, असं मनाशी ठरवून गीताला सोबत घेऊन ती रमेश सोबत त्याच्या घरी आली. अगदी आदरातिथ्याने तिला पाटावर बसवलं. नेहमी ती जमिनीवर बसायची. गीता उभीच राहिली. रमेशचे बाबा म्हणाले, इतक्या रात्री तुम्हाला का बोलावलं, आश्चर्य नाही वाटलं का? गीताची आई म्हणाली, हो ना, हो, म्हणजे सारखी धाकधूक लागून राहिली हो, का बोलावलं असेल म्हणून. गीताची आई, तुम्हाला एक खुशखबर द्यायची आहे. काय खुशखबर? आणि मला? रमेशचे बाबा, काय झालं? ते निराधाराचे पैसे बिसे मिळणार आहेत की काय? म्हणजे मागे रमेशने फॉर्म भरला होता, म्हणाला होता, मावशे, तुला 500 रुपये मिळतील. ते आले का? बरं होईन बाबा, तेवढाच फाटक्या संसाराला आधार. तेवढ्यात रमेशची आई म्हणाली, सुमनबाई, असं काही नाही. कोणत्याच निराधाराचे पैसे अजून आले नाहीत. आणि सरकारी काम येते, इतक्या लवकर होतं का कधी? ही गुड न्यूज वेगळीच आहे. रमेशच्या आई, आता कोणती वेगळी बातमी हो? माझ्या गीताला कोणतं स्थळबिळ सांगून आलंय का तुमच्याकडे? अगदी बरोबर ओळखलं. काय काय म्हणाले तुम्ही रमेशची आई? माझ्या गीताला स्थळ सांगून आलं? काय करतो पोरगा? कोणत्या गावचा आहे? तुम्ही कसं ओळखता? शेवटी रमेशचे बाबा म्हणाले, सुमनताई, मुलगा आपल्याच गावचा आहे. शिवाय तुम्ही त्या मुलाला खूप चांगलं ओळखता. इतकंच नव्हे तर त्या मुलाच्या संपूर्ण घराला ओळखता. काय काय म्हणालात तुम्ही? रमेशचे बाबा, अहो, पण असा कोणाचा मुलगा आहे ते तरी सांगा.
मग रमेशचे बाबा रमेशकडे बोट करून म्हणाले, हाच तो मुलगा. 2 मिनिटं ती माऊली स्तब्ध होती. भानावर आली तसे रमेशचे बाबा म्हणाले, सुमनताई, तुमची गीता आमच्या पदरात घाला. हेच स्थळ सांगून आलंय तुमच्या लेकीला. काय काय म्हणालात तुम्ही रमेशचे बाबा? होय गीताची आई, आत्ताच रमेश बोलला आम्हाला. लगेच तुम्हाला बोलावणं धाडलं. बोला, घालताय का तुमची पोरगी आमच्या पदरात? सुमनताईंनी उठून नमस्कार केला. म्हणाल्या, कोणत्या तरी जन्माचं फळ हे. माझी मुलगी तुमच्या घरची सून होणार. देवा, कसे आभार मानू रे बाबा ह्या देव माणसांचे. नवरा मेला तेव्हा खूप खचून गेले होते हो मी. याच शेजाऱ्यांनी उठून उभं केलं आणि आता माझी पोरगीच पदरात घेताय. सुमन हात जोडून उभीच राहिली. काय आणि कसं बोलावं सुचतच नव्हतं तिला. रमेशचे बाबा म्हणाले, काही बोलू नका, आता आपण लग्नाची तयारीच करू आणि कृतीतून बोलू. काय गीता, रमेश, खुश ना? त्या दोघांनीही सगळ्यांना नमस्कार केला. आनंदाने सुमनची झोप कोसो दूर गेली होती. नवऱ्याच्या फोटोजवळ उभी राहून म्हणाली, अहो, ऐकलत का? आपल्या गीताचं लग्न ठरलं. आज तुम्ही पाहिजे होते हो, पण या दारूने सगळा विनाश केला. किती वेळा शपथ खायचे हो, म्हणायचे सुमन आज शेवटचं, यानंतर दारूला कधी शिवणार नाही. पण पुन्हा नशा उतरली की ये रे माझ्या मागल्या, आणि ही दारू तुमचं शेवटच करून गेली. पण आपल्या पोरीचं भाग्य थोर हो. रमेशच्या बाबांनी मोठ्या मनाने पोरगी पदरात घेतली. बघताय ना तुम्ही वरून. सुमनला या विचारात झोप कधी लागली ते कळलंच नाही. लगेच ब्राह्मण बोलवून एक चांगला मुहूर्त काढून लग्न झालं. 4 घर आड गीताचं घर, त्यामुळे या घरापासून त्या घरापर्यंत मंडप घातला. अर्थात सगळा खर्च रमेशच्या बाबांनी केला. सुमनताईंनी ऐपतीप्रमाणे थोडंफार केलं. 4 घरं सोडून पोरगी सासरी नांदायला आली. गीता आधीच गुणी, त्यामुळे घरी सगळ्यांचं मन जिंकून घेतलं. बघता बघता लग्नाला 3 वर्ष झाली, पण पाळणा काही हले ना. शेवटी रमेशच्या आई म्हणाल्या, सुमनताई, पोरांना डॉक्टरकडे दाखवायला पाहिजे. एव्हाना बाळ राहायला पाहिजे होतं. अगदी बरोबर बोलताय तुम्ही रमेशची आई. आपण उद्याच घेऊन जाऊ त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी. आता औषध पाणी करायलाच पाहिजे. आणि दुसऱ्याच दिवशी या दोघी आणि ते दोघं डॉक्टरकडे गेले. सगळ्या तपासण्या झाल्या. रमेशचे रिपोर्ट नॉर्मल होते. पण गीता कधीच आई होऊ शकणार नव्हती. तिच्या गर्भाशयाची रचनाच खूप लहान होती, त्यामुळे बाळ राहू शकणार नव्हतं. गीता हा धक्का सहनच करू शकली नाही. ती बेशुद्ध झाली. डॉक्टरांनी तिला शुद्धीवर आणलं, खूप समजावलं, बाळ दत्तक घेण्याची कल्पना दिली. पण ही काही समजायला तयारच नव्हती. रस्त्यात कोणाशीही काही बोलत नव्हती. घरी आली, कसेबसे 4 घास पोटात ढकलले आणि जाऊन झोपली. रमेश खोलीत गेला. ती कुशीवर झोपून अश्रू ढाळत होती. रमेशने अलगद तिच्या अंगावर हात ठेवला. गीता उठून बसली आणि म्हणाली, रमेश, तुम्ही दुसरं लग्न करा, मला माझं बाळ हवंय. रमेशने शांतपणे तिला समजावलं. म्हणाला, गीता, आज तुझ्या आयुष्यात कमतरता आहे, म्हणून तू मला दुसरं लग्न करायला सांगतेस. समजा हे माझ्या बाबतीत झालं असतं तर तू दुसरं लग्न केलं असतंस का? बोल, मला सोडून गेली असतीस? गीताने त्याला घट्ट मिठी मारली. रडून मोकळी झाली. रोजचं रुटीन सुरू झालं, पण आतून ती फार दुखावली होती. तेवढ्यात एक गुड न्यूज घरात आली. नलू वहिनी पुन्हा गरोदर राहिली. आता गीताने ठरवलं हेच आपलं बाळ. नलूताई जवळ गेली. म्हणाली, ताई, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. अगं बोल ना, इतका का संकोच ताईशी बोलायला? ताई, थोडं अवघड आहे, पण तुम्ही समजून घेतलं तर खूप सोपं होईल. शेवटी नलू बोलली, गीता, काय ते स्पष्टच बोल. तुला तर माहितीये मी छोट्या बहिणीसारखी माया करते तुझ्यावर, आणि तूही मला मोठी बहीण समजतेस. जावा जावा असं कधी आपण वागलोच नाही. सगळा धीर एकवटून गीता म्हणाली, ताई, तुमचं हे होणारं बाळ
हे तुमचं होणारं बाळ झाल्याबरोबर माझ्या ओटीत घालाल? अगदी झाल्या दिवसापासून मी तिची किंवा त्याची आई होईन, जे होईल ते. ताई, मी आई होऊ शकत नाही. मग दुसरीकडून मूल दत्तक घेण्यापेक्षा तुमचं हे बाळ का नाही? माझी आई होण्याची इच्छा पूर्ण होईल. हे बाळ तुम्ही माझ्या उदरात टाकाल? नलू म्हणाली, सगळं खरंय गीता, पण आपल्याला घरी याविषयी बोलावं लागेल. ताई, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मीच बोलते. संध्याकाळी सगळे घरी आले. जेवणं आटोपली. भांडी कुंडी घासून सगळे बाहेर अंगणात बसले. गीता म्हणाली, आई, बाबा, दादा आणि रमेश, मला तुम्हाला काही सांगायचंय. माझं म्हणणं पटलं तर नक्की विचार करा. आणि तिच्या डोक्यातला प्लॅन तिने सगळ्यांना सांगितला आणि तो सगळ्यांना आवडला, कारण बाहेरून दत्तक घेण्यापेक्षा हे जास्त योग्य वाटलं सगळ्यांना. रमेश आणि गीता दोघंही खुश झाले. नलू गरोदर होती, पण गीता आपणच गरोदर आहे असा आभास निर्माण करत होती. 9वा सरला आणि नलू बाळण झाली. यावेळी मुलगा झाला. सगळ्या प्रसव वेदना नलूप्रमाणे गीताने सुद्धा अनुभवण्याचा प्रयत्न केला. आणि आज ते 1 दिवसाचं पोर नलूने गीताच्या हातात दिलं. म्हणाली, गीता, सांभाळ तुझ्या लेकाला, तूच त्याची जन्मदात्री. 15 दिवस नलूनेच बाळाला दूध पाजलं. मग ती म्हणाली, गीता, आपण एक गाय घेऊ, त्याचं दूध बाळाला पाजू. जास्त दिवस पाजत राहिले तर ही मोहमाया फार वेडी आहे ग. पुढे तुला बाळ देण्याची तयारी माझी होणार नाही. आणि एक दुभती गाय घेतली. आता बाळाला वरचं दूध लावलं. पण गीता जेव्हा जेव्हा बाळाला छातीशी घ्यायची तेव्हा तेव्हा एक अनामिक बदल तिला जाणवायचा. आज असंच तिने बाळाला मांडीवर घेतलं. भुकेनं तो व्याकुळ झाला होता. तिच्या छातीशी तोंड घासायला लागला. बाळाला छातीशी लावलं आणि काय आश्चर्य, गीताची छाती गच्च भरून आली. अचानक वेदना होऊ लागल्या आणि बाळ सुकूसुकू दूध ओढायला लागलं. गीताने तसंच बाळाला घेतलं आणि नलूताईकडे गेली. म्हणाली, ताई, बाळाच्या तोंडाचा वास घे. खरं तर नलू घाबरली. काय झालं ग बाळाला, कसला वास? तेव्हा गीता म्हणाली, ताई, मी बाळाला छातीशी लावलं तर मला जाणवलं की माझ्या छातीतून दुधाच्या धारा निघतायत. म्हणून मग मी बाळाला पाजून झाल्यावर त्याच्या तोंडाचा वास घेतला आणि आईच्या दुधाचा येतो तसा सुगंध आला. नलू म्हणाली, गीता, आज खऱ्या अर्थाने तुला मातृत्व लाभलं. सांभाळ तुझ्या लेकाला. हे बाळ पूर्णपणे तुझं आहे. आता मी यशोदा आणि तू त्याची देवकी ग. नावही छान ठेवलंयस त्याचं, मुरली. मातृत्व ही प्रभा कृष्णा निपाणे यांनी लिहिलेली कथा आपण ऐकत होतो कथाकट्ट्यावर, अर्थातच माझ्या म्हणजेच चैत्रालीच्या आवाजात. रेडिओ सिटी पॉडकास्ट कथा कट्टा, आरजे चैत्राली सोबत.